ममताच्या ग्लॅमरस चेहऱ्यामागे दडलेल्या ड्रग्ज माफियाचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय। सोलापूरमधील एव्हॉन फार्मा कंपनीवर छापा मारून पोलिसांनी 33 टन इफेड्रिन जप्त केलं होतं। जगासाठी ती फार्मा कंपनी असली तरी प्रत्यक्षात ते ममता कुलकर्णींच्या ड्रग्जचं गोडाऊन आहे। 8 जानेवारीला केनियामध्ये झालेल्या बैठकीत ममतानं या कंपनीला बळकावण्याचा कट आखला। एव्हॉन फार्मा जी सोलापूरची कंपनी आहे त्या कंपनीची मार्केटमध्ये शेअर्स हे 35 ते 40 रुपये या भावाने चाललेले होते, परंतु भाव कमी करून ममता कुलकर्णींना 26 रुपये प्रति शेअर याप्रमाणे 11 लाख शेअर्स 2 कोटीपैकी ट्रान्सफर केले, तर त्यानंतर कंपनीचे डायरेक्टर त्या बनू शकतील आणि त्यांना कंपनीचं डायरेक्टर बनवायचं आणि त्यानंतर तिथं एफिड्रिनचं प्रोडक्शन चालू करायचं, या प्रकारची चर्चा ही पहिल्या मीटिंगमध्ये झाली। एव्हॉन फार्मात तयार होणारं एफेड्रिन जगभरातल्या तस्करांपर्यंत कसं पोहोचवायचं असा प्रश्न ममतासमोर उभा होता। त्यावर तोडगा काढण्यासाठी आणखीन एक बैठक घेण्यात आली। 1 एप्रिल 2016ला दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये ती बैठक झाली। या दोन्ही मीटिंग्समध्ये या गुन्ह्यामधले काही आरोपी आणि त्यानंतर विकी मल्होत्रा, ममता कुलकर्णी हे सर्वजण या मीटिंगमध्ये सहभागी होते आणि या मीटिंगमध्ये एफिड्रिन भारतामधून कसं आणायचं आणि त्यानंतर त्याच्यावर आफ्रिकेमध्ये प्रोसेसिंग करून त्याचं मेथ कसं बनवायचं याच्याबद्दल चर्चा झाली। त्याचप्रमाणे दुसऱ्या मीटिंगमध्ये देखील कशा पद्धतीने एफिड्रिन भारतामधून काढता येईल आणि त्याचं प्रोसेसिंग कसं करता येईल याबद्दल संबंधित लोकांची आणि मोरोक्कन जे ड्रग रिलेटेड माफिया आहे त्यांची बैठक झाली होती। यांची पूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळे ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांची नावं या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून घेण्यात येत आहेत। ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी यांचं ड्रग नेटवर्क किती जलद आहे हे तुम्ही पोलिसांच्याच तोंडून ऐका। उन्होंने हैंडओवर किया था किसी एजेंट को या उसके विकी गोस्वामी किसी व्यक्ति को मोहम्मद अली रोड पे, और उसके 3 दिन के अंदर ही इंडिया से उसे एक्सपोर्ट कर दिया गया था। विद इन 3 दिन के अंदर ही वो वहां अफ्रीका में पहुंच के 3 दिन में उसकी हवाला के थ्रू पेमेंट भी आ गई थी, जो कि मनोज जैन को पेमेंट प्राप्त हो गई थी। तो बाकी वो नेटवर्क, हवाला नेटवर्क की जानकारी कुछ मिली है। ममताचा पती विकी गोस्वामी हा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया म्हणून कुप्रसिद्ध आहे। ड्रग्ज तस्करी प्रकरणी 1997 साली त्याला अटक करण्यात आली होती। त्याच्याकडून 11.5 किलो मँड्रेक्स हस्तगत करण्यात आलं होतं। विकी दुबईत शिक्षा भोगत असताना ममतानं त्याच्याशी लग्न केलं। 2003 मध्ये विकीची सुटका झाल्यानंतर तो ममतासह नैरोबीमध्ये राहतोय। ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीला भारतात आणण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत। लवकरच त्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात येणार आहे। मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, ठाणे।